अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कल्ला कार या शोमध्ये आणि पुढारीवर. आणि खऱ्या अर्थानं मला नेहमी असं वाटतं की फॉर अ व्हेरी लॉंग टाइम मला माहिती होतं की एक मुसाफिर आदमी है जो अच्छे अच्छे फिल्म्स करते हैं. ही डज इट फॉर द ऑडियन्स, ही डज इट फॉर दॅट भव्य दिव्यता. आणि आता त्यांना हा शब्द, ही भव्य दिव्यता आणि तुमच्या प्रेक्षकांसाठी करायला मिळाली आहे. खूप खूप स्वागत आहे पुष्कर भाई. हे श्रेयस, थँक्यू. कसं वाटलं इंट्रोडक्शन, मुसाफिर, भव्य दिव्यता आणि सगळंच? थँक्यू, मोर द मेरियर. प्रमोशन जर ऑन. कसं वाटतंय सगळंच काही करायला मिळालंय? मुसाफिरा हा शब्द आणि एकतर तुम्ही ज्या शब्दा म्हणजे ज्या लुक्ससाठी तुम्ही जगता, सिनेमा म्हणजे तुमच्यासाठी भव्य दिव्यता आणि तुम्हाला दाखवायला मिळालं. या मी पहिल्यापासून जरा पॅशनेट फिल्म मेकर आहे आणि मला ना आय फॉलोड यशराज फिल्म्स, एक्झॅक्टली, नाव धर्मा फिल्म्स आणि द काइंड ऑफ कॉन्टेंट ते लोक क्रिएट करतात. राईट. आय एम अ फॅन ऑफ दॅट. आणि मला मराठीसाठी ऑफकोर्स मला मराठीसाठीच करायचं आहे, बिकॉज मला जे काही प्रेम दिलं लोकांनी ते आपल्या महाराष्ट्रीयन फॅन्स व्हेरी ट्रू, व्हेरी आणि ट्रू. माझ्या माणसांनी दिलं. तर ते मला माझ्या इंडस्ट्रीसाठी करायचंच आहे. मला अभिमान वाटतो जेव्हा साऊथ इंडियन इंडस्ट्रीमधली लोक त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये एवढं प्रेम दाखवतात त्यांच्या इंडस्ट्रीसाठी. राईट. इट इज सच अ प्राऊड फिलिंग फॉर एनीबडी. सो मला पण जसं राजामौली सर ऑस्करमध्ये जाऊन सांगतात की RRR इज अ तेलुगू फिल्म, और ये मैं बहुत पॉम्पस होके नहीं बोल रहा हूँ, पण मला ही इच्छा आहे की माझी कुठली तरी एक मराठी फिल्म मी ऑस्करला घेऊन जाईन आणि तिथे म्हणेन की ही आमची मराठी फिल्म आहे. क्या बात, क्या बात. नॉट बॉलिवूड, ही आमची मराठी फिल्म आहे. ही माझी इच्छा आहे. व्हेरी ट्रू. आणि काय प्रयत्न करत राहीन मी, श्रेयस. पण मला ना नेहमी असं वाटतं की या कार्यक्रमात कलाकार आहे, त्यामुळे आम्ही गाडीबद्दल पहिला गप्पा मारूया. कारण मला माहिती तुम्ही सिनेमाचे पॅशनेट आहातच, गाडीचे पण पॅशनेट आहात. त्यामुळे पहिली गाडी आणि ड्रायव्हिंग कधी हातात आलं रोशन भाई? फर्स्ट टाइम यू एव्हर सॅट ऑन द ड्रायव्हिंग व्हील? या जेव्हा ऑफकोर्स जेव्हा मी लायसन्स आलं म्हणजे राईट 18 जेव्हा टर्न झालो तेव्हा माझ्या बाबांनी मला झेन दिली होती. क्या बात. सो सेकंड टाइम आम्ही म्हणजे हेमंत डोमेनच्या वडिलांनी पण त्यांना झेन दिली होती. तेव्हा ना ट्रेंडिंग होती गाडी मारुती झेन, तेव्हा ते मॉडेल होतं. आणि झेन नंतर आय अपग्रेडेड टू सँट्रो. वाव. देन आय टूक एस्टीम आणि मग थोडं काय म्हणतात त्याला प्रमोशन होत गेलं गाड्यांचं. वाव. पण या ज्या फील्डमध्ये आपण आहे, एक्झॅक्टली, सो थोडंसं तिथे इट्स अ शोबिज. खरंय. सो यू गॉट टू. आणि मला बेसिकली मुंबईचे आता जे रोड्स आहेत, राईट, तिथे मला एक उंच गाडी हवी होती. हो, कारण गरजेचीच आहे. हा, बिकॉज खड्डे आणि हे आय थिंक परपेच्युअल आहेत, त्यांचं काही होणार नाहीये. म्हणजे आपण कितीही बोललो की अरे काय रोड असे, तर त्याचं काही होत नाही अरे आपण किती बोलून. सो आय हॅव ऍक्सेप्टेड दॅट. खरंय. सो म्हणून थोडी उंच गाडी घेतली की थोडे धक्के कमी बसतात. वा. त्यामुळे मी सिडान गाडी आता नाही घेत. Right. मला उंच गाडी कसं मुंबईचे रस्ते, स्पीड ब्रेकर्स, व्हेरी ट्रू. इट्स सेफ. मला माझ्यासाठी कार इज सेफ्टी फॉर मी. सेफ्टी. माझी मुलगी मागे जेव्हा बसते तिला सेफ वाटलं पाहिजे, पुढे बसते. एक्झॅक्टली. सो तिला सेफ वाटलं पाहिजे. सो आणि माझं ड्रायव्हिंग पण तसंच आहे. राईट. मी लहान म्हणजे जेव्हापासून चालवतो गाडी तेव्हापासून मी अशीच चालवतो, सेफ चालवतो. सेफ चालवतो. सर तुमच्यासाठी गाडी आहे तरी काय तुमच्या आयुष्यातला भाग? माझ्यासाठी माझी गाडी, जे मी गाड्या चेंज केल्या, पण ती गाडी माझ्यासाठी नेहमी स्पेशल असायची. राईट. ज्या गाडीने मी ना पुणे मुंबई करायचो, दॅट कार वॉज करोला. माझ्याकडे करोला गाडी होती टोयोटाची, आणि दॅट कार वॉज अ मुसाफिर फॉर मी. ह्याचं कारण ना, मी पुणे मुंबई खूप ट्रॅव्हल केलंय. म्हणजे आय डोंट नो की मी आठवड्यातनं 3 का 4दा पुणे मुंबई करायचो रिटर्न. आणि तेव्हा मला दुर्दैवानी ड्रायव्हर माझ्याकडे नव्हता, सो मलाच गाडी चालवायला लागायची. एक्झॅक्टली. आणि तेव्हा नवीन बनलेले ब्रिजेस पण नव्हते. एक्झॅक्टली. आता जे आपल्याला SCLR बनलाय किंवा वाशी मानपूरचा एक ब्रिज बनलाय, ते तेव्हा नव्हतं. व्हेरी ट्रू. सो आय हॅड अ हार्ड टाइम अँड इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी. पण मला, मी तेव्हा पुण्यात राहायचो ना श्रेयस, सो गाडी चालवून रात्री अपरात्री मी परत जायचो पुण्याला, त्यामुळे माझी हेल्थ खराब झाली. आय स्टार्टेड गेटिंग मायग्रेन, डोकं दुखायला लागलं, आयसाईट वर स्ट्रेन यायला लागला. सो सतत ड्रायव्हिंग आणि मग मीटिंग करायची, मग ऑडिशन्स द्यायचे. सो ऑल दॅट केऑस मध्ये मला गाडी चालवायला लागायची. मग मी मुंबईत घर घेतलं
आणि मग इथे पण तेवढाच वेळ लागतो टू बी ऑनेस्ट. इथून चांगला होता काही फरक नाही पण तेवढा वेळ लागला. इथून समजा मी बँड्रावरून मीरा रोडला जायचंय मला संध्याकाळी, सर संपली गोष्ट. संपली तर त्या वेळेत मी पुण्यात पोहोचीन रे. सो इट इज हाऊ इट इज अँड यू हॅव टू एक्सेप्ट इट. व्हॉट वॉज युअर हॅपीनेस ऑफ कमिंग टू मुंबई, वर्किंग हिअर अँड स्टेइंग हिअर? हो नाही, इट इज अ व्हेरी इमोशनल थिंग फॉर मी. मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे बाबा खूप कष्ट करायचे, आई बाबा खूप कष्ट करायचे, आणि माझ्या बाबांचे क्लासेस होते पुण्यात, जो क्लासेस. आणि मुंबई म्हणजे ना माझ्यासाठी श्रेयस, आम्ही तेव्हा आमच्याकडे अँबॅसेडर गाडी होती खूप आधी. मुंबई म्हणजे आमच्यासाठी स्वप्ननगरीच होती. म्हणजे मला आठवतंय आम्ही तेव्हा येल्लो ब्लॅक टॅक्सी असायच्या पुणे मुंबई स्टेशनवरनं निघायचे. तेव्हा मी, आई, माझा भाऊ आणि बाबा आम्ही मुंबईला यायचो. आणि मुंबई म्हणजे आमच्यासाठी अंधेरी नव्हतं. मुंबई म्हणजे आमच्यासाठी मरीन ड्राईव्ह, चर्चगेट, आणि तिकडची खूप मस्त आठवण आहे की चर्चगेट मध्ये ते के रुस्तुम नावाचं एक आईस्क्रीम, बिस्किट आईस्क्रीम मिळतं. तर मी माझ्या वडिलांबरोबर खूप फिरलोय तिकडे, भावाबरोबर, आई बरोबर, तिथे खूप आम्ही फिरलोय. आणि दॅट मुंबई इज स्पेशल फॉर मी. आणि प्रत्येक वेळेस वाटायचं की नाही यार, मुंबई मध्ये फेमस व्हावं, महाराष्ट्रामध्ये फेमस व्हावं, आणि मुंबईत येऊन मोठं बनावं, ही इच्छा होती. आणि मग कष्ट करत गेलो. आई वडिलांच्या पुण्याईने, आशीर्वादाने जे काही थोडंफार नाव कमवलंय ते मुंबईतनीच मला सगळं दिलंय. मला आठवतं की तुमच्या इंटरव्ह्यू मधला जो शब्द होता ना, जो एक लाईन होती, मी प्रयत्न करणार आहे, तो सफल झालं नाही सफल झालं मला फरक नाही पडत, पण आय एम गोइंग टू ट्राय, मला तिकडे पोहोचायचंय. करेक्ट. हे जे पोहोचणं आहे हे किती महत्वाचं पुष्कर तुमच्या आयुष्यात? ऍब्सोल्युटली. आय फॉलो वन थिंग, एन्जॉय द प्रोसेस. मी ही प्रोसेस एन्जॉय करतो. मेकिंग मुसाफिरा फिल्म इन आईल ऑफ स्काय मी फक्त ड्रीम केलं होतं. व्हेरी ट्रू. की तिथे 40 जणांना घेऊन जाऊन मी आईसलँड मध्ये शूट करेन. इट वॉज अ ड्रीम, बट आय काइंड ऑफ गॉड हेल्प मी. व्हेरी ट्रू. एन्जॉय द प्रोसेस. रिझल्ट काय होईल ह्याचं स्ट्रेस, ह्याचं टेन्शन घेऊ नका. रिझल्ट येतो. चांगल्या माणसांबरोबर, प्रामाणिक माणसांबरोबर चांगलंच होतं. व्हेरी वेल सर. तुझ्या माध्यमातून मला यंगस्टर्सना सांगायचंय, काही होत नाहीये, कीप गोईंग. अडचणी येतात, कीप गोईंग. फेलियर झालं, कीप गोईंग, बट कीप गोईंग. डोंट स्टॉप अँड नेव्हर गिव्ह अप इन लाईफ. एक्झॅक्टली. आणि जस्ट डू इट पॅशनेटली. डोंट फक्त करायचं म्हणून करू नका कुठली गोष्ट, जस्ट गिव्ह इट ऑल. बाल कलाकार म्हणून तुम्ही सुरुवात केलेली, त्यावेळी व्हॉट वॉज अ इंडस्ट्री फॉर यू? म्हणजे ती खरंच नवीन असेल तुमच्यासाठी. म्हणजे काय, इकडे धर्मेंद्र दिसतंय, तिकडे सचिनजी दिसताय, जे अजूनही तुम्हाला खूप प्रेम करतात, आणि सगळेच तुमचा परिवार आहे. सो व्हॉट वॉज दॅट, एक बाल कलाकार म्हणून पुष्कर ह्यांनी कसं काय हा सिनेसृष्टी पाहिली? करेक्ट. नाही तेव्हा काही कळायचं पण नाही ना. आय वॉज 7-8 इयर्स, आणि मला इंडस्ट्री काय आहे ते आता थोडंफार कळायला लागलं. लोक कशी आहेत, हाऊ इंडस्ट्री ट्रीट्स यू, किंवा तुम्हाला कष्ट किती करावे लागतात. तेव्हा लहान असताना कसं होतं की चाइल्ड ऍक्टर म्हणून खूप मला लोकांनी कामं दिली. सचिन सरांनी 3 वर्ष मला काम दिलं, आणि मी त्यांचे ते ऋण कधीच फेडू शकणार नाही. माझ्यासाठी ते माझे गुरु आहेत. आय लव्ह यू सचिन सर. मला आय वॉज ब्लेस्ड श्रेयस. म्हणजे बघ तू, आणि म्हणूनच मला आजही वाटतं की अगर मुझे उधर नहीं पहुंचना होता ना, तो इतना सारा मेरे लाइफ में नहीं होता. अगर आता मी बघ, मी 7-8 वर्षाचा आहे. मी धर्मेंद्र सरांबरोबर काम केलं, प्रेम चोप्रा सरांबरोबर केलं, दादा कोंडके साहेबांबरोबर काम केलं, अशोक मामा केलं. देन आय वर्कड विथ नाना पाटेकर, ऋषी कपूर इन व्हेन आय वॉज 7-8. एक्झॅक्टली. देन अशा बऱ्याच दिग्गजांबरोबर, सलमान खान बरोबर काम केलं. बरेच असे दिग्गज होते. सो दे ब्लेस्ड मी. आय फील मी तेव्हा ब्लेस्ड होतो. पण वेन यू बिकम अ मॅच्युअर्ड हिरो, आता कॉम्पिटिशन खूप वाढली. आता वेन आय सी माय यंगस्टर्स, माय ज्युनियर्स, एव्हरीबडी इज टॅलेंटेड. आज तुम्ही, कारण की सगळेजण तयार होऊन आलेत, आणि सोशल मीडियाच्या युगात तयार होऊन तुम्ही नाही आला तर तुमची चूक आहे. हो, आणि यू आर एक्सपोज ना. जर तुमच्यात टॅलेंट नसेल, तुम्ही एक्सपोज होता. आज मला जर माझ्या ज्युनियर्स बरोबर टक्कर द्यायची असेल, तो आय हॅव टू ब्रिंग माय ए गेम एव्हरी टाइम. All my juniors also, they are all talented. So, you know, I have to keep going, work hard. प्रत्येक वेळेस स्वतःला रिइन्व्हेंट करणं, यु नो, कष्ट करत राहणं, आणि माझ्यात काय फ्लॉज आहेत हे स्वतःशी डिस्कस करणं, स्वतःशी बोलणं की नाही हे चुकीचं होतं, हे असं करू, ते तसं करू.
वर्क ऑन युअर सेल्फ रादर दॅन. माझी एक पॉलिसी आहे की माझा हा को ऍक्टर, अरे यार ह्याला बघ किती काम मिळते, मला का नाही मिळत, इसको क्यों हो रहा है, तो काय करतोय ह्यापेक्षा आपण स्वतः काय करतोय हे जेव्हा तुम्ही सेल्फ अनालिसिस करताना दॅट विल टेक यू प्लेसेस. अदरवाइज लोक त्यांचं कष्ट करतायत, पण व्हॉट आर यू डुईंग. कलिग्सना पण सांगतो जे ॲस्पायरिंग टॅलेंट आहे. मला बरंच कॉलेजमध्ये मी जेव्हा जातो तेव्हा विचारतात लोक की सर आम्ही काय करू. आय सेड पेशन्स अँड मेंटली बिंग स्ट्रॉंग. नोबडी टॉक्स अबाउट इट श्रेयस. बरोबर आहे की चला फिजिकल हेल्थ, अरे इसने बॉडी बना दिया, व्हॉट अबाउट दिस मेंटल हेल्थ ऑफ एन ऍक्टर. यू सॉ लॉकडाऊन मध्ये बरेच लोक डिप्रेस होऊन त्यांनी सुसाईड केली. सो आर वी डुईंग आर बिट ॲज ऍक्टर्स की आपण आज पीपल आपल्याला फॉलो करतात राईट. आपण जर चांगलं केलं ते तुम्हाला फॉलो करतील. एक्झॅक्टली. सो बी अ रोल मॉडेल रादर दॅन यु नो डुईंग समथिंग विच इज नॉट बेनिफिशियल. जेवढं सिनेमाला तुम्ही प्राधान्य दिलात किंवा तुम्ही कामाला प्राधान्य दिलात तेवढं तुम्ही फिरलात सुद्धा खूप. तुम्हाला फिरायला पण खूप आवडतं. येस यू लाईक टू रोम. येस. मग ते स्वतःसाठी असेल, तुम्ही शोज पण गेलेत बाहेरच्या इकडे जाऊन, म्हणजे मग ते टूर्स आणि ह्यांच्यासोबत असतील, पण एकूण हे फिरणं म्हणजे पंकज त्रिपाठी एकदा एका इंटरव्ह्यू मध्ये असं म्हटलेले पुष्करभाई की ते म्हटलेले जब तक घर से बैग उठा के ना निकलो ना तब तक आप एक्टिंग ही नहीं कर सकते. क्योंकि आप जाके लोगों से जब तक ना मिले तब तक कैरेक्टर कैसे समझेंगे. बरोबर. आप घर वालों को कितना देखेंगे. तुमचं फिरणं हेच आहे का की बाहेर जाऊन 10 लोकांना बोलणं, कदाचित अनोळखी लोक असतील, कधीच तुमची ओळख नसेल, यांची गप्पा मारणं, ते जग बघणं आणि मग काहीतरी क्रिएट करणं. हो नाही मी ओरिजिनल मुसाफिर आहे असं नक्कीच मी म्हणेन. एक्झॅक्टली. पण जसं पंकज सर म्हणाले ना, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय टेल यू वाय. मी जेव्हा बाहेर फिरतो ना श्रेयस, आपण बऱ्याच जणांना भेटतो. व्हेरी ट्रू. बाहेरच्या देशातल्या लोकांना भेटतो, ते जसे बोलतात, त्यांचं कल्चर, त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं. सी फॉर मी इट इज ऑल अबाउट लर्निंग. आय एम अ स्टुडंट. मी लाईफचा स्टुडंट आहे. मला बाहेर जाऊन शिकायचंय की UK मध्ये, स्कॉटलंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, दुबईमध्ये लोक कशी वागतात, त्यांच्याकडून काही चांगलं घेता येईल का. सो वी हॅव टू लर्न एव्हरीथिंग. आणि तुमचे एक जे आपल्याला आपण म्हणतो ना की आपण महाराष्ट्रीयन थोडेसे दबून वागतो, थोडेसे आपण काय म्हणतो रिस्ट्रिक्टेड वागतो. बाहेर जाऊन ना श्रेयस ते एक्सपोजर येतं. राईट. की आपण लंडन किंवा स्कॉटलंड किंवा कुठल्याही देशात गेलो ना, बाहेर बिझनेस करण्याची एक आपल्याला नॅक शिकायला मिळते. बरोबर. माझ्यासाठी मुसाफिराचा अर्थ हाच आहे की फिरा, शिका आणि लाईफ एन्जॉय करा. सी फॉर मी लाईफ इज ऑल अबाउट बिईंग हॅपी. मी ऍक्टिंग करतोय पण मी खुश आहे का? हो, म्हणूनच करतोय. वा. मी फिल्म मेकिंग करतोय, आय एम डिरेक्टिंग. मी 24 तास फक्त श्रेयस मुसाफिराचं पोस्ट प्रोडक्शन करतोय आता, पण आय एम एन्जॉईंग इट. हा प्रोसेस आहे. आय एम लव्हिंग इट. खऱ्या अर्थाने अशा ठिकाणी तुम्ही शूट केलं जिकडे मराठी सिनेमाच पोहोचला नाहीये, तिकडे तुम्ही पोहोचलेला आहात. आणि द सॉन्ग विच वी सॉ इज सच अ ब्युटिफुल थिंग. थँक्यू. आणि त्या गाण्याला पण शूट करायला इतक्या लोकांना वर चढून जावं लागलं. तुम्ही त्या दिवशी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देखील केलं. तुमच्या टीमचा सपोर्ट आहे. आणि काय काय सांगाल त्या सिनेमाबद्दल? यार मुसाफिरा मी लॉकडाऊन मध्ये लिहिली. मला जाणवलं की बरेच लोक डिप्रेस होत आहेत, बरेच लोक सेल्फ लव्ह आणि सेल्फ केअर ह्याला प्राधान्य देत नाहीये. सो आय रोट इट. आणि मला आमचा क्रू लाभला, आमचे सगळे गुणी ऍक्टर्स लाभले. एक्झॅक्टली. म्हणजे एक उदाहरण देतो की एक असतं की हा चल मी पुष्कर जोगची फिल्म केली, फॉर एक्झाम्पल पूजा, स्प्रीती, दिशा, पुष्कराज ह्यांच्याबद्दल सांगतो. मग जस्ट एक कौतुकाचा भाग की ओके त्यांनी माझी फिल्म केली, पण त्यांनी चौघांनीही ही फिल्म आपली मानून केली. हे जेव्हा होतं ना तेव्हा दॅट फिल्मचे वाईब्स, एक पॉझिटिव्हिटी ते दिसते चेहऱ्यावर. व्हेरी ट्रू. सो मला कोणीच नाही बोललं रे या चौघांपैकी अरे नाही पुष्कर आम्ही का लाईट उचलू, आम्ही का हे उचलू. पूजा, पुष्करा, स्मृती, दिशा सगळ्यांनी तिथे हेल्प केली. व्हेरी ट्रू. ॲज अ टीम, ॲज अ फॅमिली, एव्हरीबडी. माय DOP, माय ऍक्टिंग सुपरवायझर, माझं EP एका शब्दाने मला बोलला नाही की सर एवढं मी काम एवढं नाही मला करता येणार. रविराज जिंगाडे माझा EP, योगेश कोळी DOP, ऑल ऍक्टर्स, एव्हरीबडी. सो आय थिंक इट इज ऍब्सोल्युटली अ टीम एफर्ट. खरंच हे असं वाटतं की मराठी इंडस्ट्री सारखं टॅलेंट दुसऱ्या कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये नाही. एक्झॅक्टली. डिरेक्टर्स म्हण, DOPs म्हण, ऍक्टर्स सांग ना मला तू एक से एक. आज ॲनिमल बघताना उप्या दादानी 1-2 सीन केलेत पण खाऊन टाकलं.
आई मेसेज हिम आणि Right. दिस इज द प्राऊड फिलिंग बॉस की मेरा Very true. ऍक्टर आया देखो खाली असेल पूरा. सो आपल्या इंडस्ट्रीसारखं टॅलेंट कुठेच नाहीये, पण आपल्यात युनिटी नाहीये एक्झॅक्ट. हे आपण मान्य केलं पाहिजे आणि ते नाहीये. सो आता नाहीये त्याला काही, मी एकटा तर नाही काय बदलू शकत. व्हेरी ट्रू. सो आता माझ्याकडनं चला मी प्रयत्न करतोय की एक चांगला कॉन्टेंट, दर्जेदार कॉन्टेंट सतत देत राहायचं. राईट. हा पुढे काय होईल, युनिटी येईल का, काय होणार, आय डोंट नो यार. सिनेमा हा लोकांसाठी असतो. बरं. तुम्हाला असं खरंच वाटतं का, जो आता मधल्या काळी असा वाद होता की प्रेक्षक सिनेमागृहात येत नाही, हो हो. पण बाई पण असो, यू हॅव जिम्मा, यू हॅड वेड, हम्म. चांगला कंटेंट मराठी माणूस सिनेमा बघायला येतो, असं तुम्हाला वाटतं का की प्रेक्षक येतच नाही असं तुम्हाला वाटतं? व्हॉट इज युअर? आय डोंट अग्री विथ यू ऑन दिस राईट. की चांगला कॉन्टेंट बघायला प्रेक्षक येतो हे फक्त म्हणण्यासाठी आहे. व्हेरी ट्रू. नाही येत. मराठी प्रेक्षक आज आज साऊथमध्ये फिल्म्स राईट. त्यांच्या ऑडियन्ससाठी कल्चर आहे, ती प्रथा आहे, ते प्रेम आहे, आस्था आपल्याकडे आहे. नाटक आहे. आपल्याकडे नाटकाची म्हणजे नाट्यसृष्टी आपल्याकडे त्याची प्रथा आहे किंवा त्याचं प्रेम आहे, प्रेम आहे. हा आस्था आहे त्या गोष्टीबद्दल. मराठी फिल्म्स प्रायोरिटी नाहीच आहे लोकांची. राईट. ते म्हणतात आम्ही महाराष्ट्रात आहोत जिथे बॉलिवूडला जास्ती प्राधान्य आहे, व्हेरी ट्रू. तर आम्ही ॲनिमल बघू ना, आम्ही पुष्कर जोगची मुसाफिरा का बघू, व्हेरी असं पण असतं. तुम्ही जे फिल्म्सचे उदाहरणं दिली ना, ते चालण्यामागे बरेच फॅक्टर्स आहेत. फॅक्टर्स आहेत या. ॲज अ प्रोड्युसर, मेकर, डिस्ट्रीब्युटर, ते खूप फॅक्टर्स आहेत की तुम्हाला आज शोकेसिंग कसं मिळतं, ते Right. कुणामुळे मिळतं, त्यात स्टारकास्ट कोण आहे. आज वेड सारखा मस्त सिनेमा तो एवढा हाईप झाला कारण Right. की ऑफकोर्स रितेश दादानी इतकं प्रमोशन त्याचं केलं, अख्खं आणि बॉलिवूड गावोगावी जाऊन केलं. स्वतःहून. राईट. प्लस तुम्ही हे दुर्लक्ष करून चालणार नाही की रितेश दा आणि जिनेलिया ताई, दे आर देमसेल्व्स अ ब्रँड, या. दे आर अ बिग ब्रँड आणि दे गॉट एंटायर बॉलिवूड टू डू द रील्स. व्हेरी ट्रू. व्हेरी ट्रू. देन दे गॉट ऑफकोर्स अजय अतुल अँड सेटअप आहे नाव. बाई पण ऑल्सो द फिल्म इज अमेझिंग. अमेझिंग. आपण त्यांना रिलीज पण जिओनी केलं. जिओनी सो यू हॅव टू सी ऑल द फॅक्टर्स ऑल्सो. तो कधी रिलीज झाला, या. कधी कुठल्या महिन्यात कुठल्या झाला, महिन्यात कुठले झाला, दिवस, किती दिवस होते. त्याच्या बरोबर किती फिल्म्स होत्या, शोकेसिंग प्रॉपर मिळालं का. राईट. वेन यू हॅव अ स्टुडिओ बॅकअप, आय टेल यू इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. बरोबर. तुम्हाला जेव्हा स्टुडिओ बॅकअप असतो तेव्हा तुम्हाला शोकेसिंग जास्ती मिळतं. मिळतं. आज मी माझ्या फिल्म सोलो रिलीज करतो, म्हणजे कुठला स्टुडिओ नसतो. राईट. सो स्टुडिओ बॅकअपनी खूप साऱ्या गोष्टी सोप्या होतात. बरोबर. प्रमोशन टायअप्स असतात त्यांचे फक्त स्टुडिओ मराठी फिल्म्स करत नाही ना, नाही, हिंदी पण करतं, इंग्लिश करतं. आत्मा पॅम्पलेट, या. ब्युटिफुल ब्युटिफुल फिल्म, ब्युटिफुल फिल्म. ब्युटिफुल फिल्म, कॉन्टेंट ॲट इट्स बेस्ट, ब्युटिफुल फिल्म. वाय डिडंट मेक द नंबर्स? बिकॉज त्याचं स्टुडिओ पण होतं, पण Right. अगेन यु नो दे आर व्हेरियस फॅक्टर्स यार. कधी रिलीज झाली, आता आय थिंक त्याच्या बरोबर एक हिंदी फिल्म होती. बरोबर आहे. सो बरेच फॅक्टर्स आहेत. आता इव्हन मला खूप अंडररेटेड फिल्म माझी वाटते एक ती विक्टोरिया. या. विच वॉज अ व्हेरी, Yeah. तो फार धाडसी निर्णय होता तो सिनेमा करण्याचा. आज अमेझॉन प्राईमवर इट वॉज ट्रेंडिंग नंबर 1 फिल्म वाव. फॉर मराठी. मध्ये थिएटरमध्ये का नाही झाली? सो हे सब फॅक्टर्स आहे की आता यु नो, आणि हे गणित ना शेवटी बघ सगळं लकवर आहे. ते पण आहे. प्रत्येक माणूस जसं त्याचं नशीब घेऊन येतो तसं एक फिल्म सुद्धा त्याची एक नशीब, त्याचं एक डेस्टिनी घेऊन येते फिल्म. राईट. ती चालायची असेल तर चालते. नाही झालं. Yeah. पण जर मी तुम्हाला विचारलं की लाईक प्रत्येकाच्या आयुष्याचा एक मोटो असतो आयुष्यातला की लिव्ह द लाईफ, हो, हो, कीप वॉकिंग. हो, हो, तुमच्या आयुष्यातला कोणता तो मोटो आहे हो. तो तुम्हाला सिनेसृष्टीत वावरताना फार गरजेचा असं वाटतं? विच इज दॅट वन मोटो ऑफ युअर लाईफ जे तुम्ही स्वतःला सांगता रोज आणि घरातून निघता किंवा शूटला निघता, वॉट एव्हर? फॉर मी श्रेयस, रिस्पेक्ट आणि डिग्निटी इज एव्हरीथिंग फॉर मी. राईट. मी जिथे जिथे काम करतो तिथे माझ्याबरोबर जे महिला काम करतात, राईट. ॲज अ जेंटलमॅन दे शुड बी रिस्पेक्टेड. या. फॉर मी डिग्निटी इज एव्हरीथिंग या. फॉर लेडीज. आणि सेकंड मोटो हाच आहे की जर तुम्ही ॲक्टिंग फील्डमध्ये आहात तर कधीतरी तुमचं करिअर संपणार आहे. Right. कधीतरी तुम्ही यु नो यू गोना डाय समडे. या. डोंट डाय ऑर्डिनरी, वाव. डाय अ लेजंड. सो मी माझ्या स्टेटसमध्ये पण लिहितो, मी माझ्या स्वतःला, आज मी 38 वर्षाचा आहे. राईट. मी मला 12 वर्ष दिलेत स्वतःला, 38 ते 50. ह्या 12 वर्षातच मला
यु नो लेजंड बनायचे. माझ्याकडे Great. 12 वर्ष उरलेत. सो द टाइम इज क्लिकिंग फॉर मी. म्हणून मी Great. सांगतो माझ्याकडे टाइम नाही बॉस. माझ्याकडे 12 वर्ष आहेत. 12 वर्षात मला 50 फिल्म्स करायचे आहेत. Wow. मला लेजंड बनायचंय, ऑस्करला जायचंय आणि ऑस्करला म्हणायचंय की ही माझी मराठी फिल्म. Wow. जय हिंद, जय महाराष्ट्र. कलाकारचा आमचा एकदा फेवरेट प्रश्न आहे. तो मी सगळ्या कलाकारांना विचारतो, मला तुम्हाला पुष्कर विचारायचं आहे. कलाकार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण नेहमी कुठल्या तरी इन्स्पिरेशनकडे बघत असतो. या, या. तुम्ही तुमच्या एवढ्या करिअरमध्ये तुम्ही अनेक कलाकारांसोबत काम केले, ज्याच्याबद्दल तुम्ही उल्लेख पण केला. हो. जर मी तुम्हाला सांगितलं की ही सीट एम्प्टी आहे हम्म. आणि तुम्हाला कुठल्या तरी त्या व्यक्तीला बसवायचं आहे, हो, हो. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातली असेल, ती आता असेल नसेल, हम्म. तिला तुम्ही कधी भेटला पण नसाल, तुम्ही कोणाला बसवाल इकडे आणि ड्राईव्हला घेऊन जाल? हु इज दॅट पर्सन? वाय? हो. विचार वाय. 3-4 माणसं आहेत. या प्लीज चालेल? प्लीज, मागे पण सीट्स आहेत. मी इथे माझ्या बाबांना बसवीन आणि You यार miss him a lot. मी खूप इमोशनल होतो म्हणजे जेव्हा वडिलांचा विषय निघतो. Yeah. बिकॉज यार त्या माणसानी मी रिअल लाईफ हिरोचा मुलगा नाहीये, Right. पण मी एका रिअल लाईफ हिरोचा मुलगा आहे. Exactly. ह्याचा मला अभिमान आहे. Hmm. सेकंड आय वॉन्ट इन्व्हाइट मिस्टर शाहरुख खान बिसाइड्स मी. यार ग्रोन फ्रॉम हिज फिल्म्स. या तो माणूसच वेगळा आहे रे. म्हणजे आज तू विचार कर, इथे येऊन मुंबईत साधं कामं मिळवायला इतका स्ट्रगल असतो. एक्झॅक्टली. सक्सेस मिळवल्यानंतर तो टिकवणं इतका डिफिकल्ट असतो. राईट. पण आज तो माणूस बघ दिल्लीवरनं आलाय, थिएटर केलंय आणि आज ही इज रुलिंग मुंबई, ही इज रुलिंग बॉलिवूड. ह्याचा किस्सा आहे. मी ना एकदा यशराज फिल्म्सच्या स्टुडिओमध्ये गेलो होतो. राईट. तिकडे त्यांचं 0चं शूटिंग चालू होतं. वाव. तर मला माझा एक कोरिओग्राफर मित्र म्हणला की तुला SRK को मिलना है. म्हणलं किसको नाही मिलना है हाँ, भाई. आज- रात्री 1 वाजता वगैरे आम्ही Right. गेलो. तिथे गेलो आणि म्हणलं हा आप लोग बैठो, SRK आ रहे हैं. हां तर आम्ही तिथे सोफ्यावर बसलो हां. आणि शाहरुख खान मग एक अर्धा तासात तिकडनं पास होत होते. पास होते. त्यांचे तिथे यशराजमध्ये सेपरेट रूम आहे. राईट राईट. So तिकडनं पास होत होते आणि त्याला बघून ऑफकोर्स एक इन्स्टिंक्ट होतं की आम्ही सगळे उठलो. हां ते त्यांनी नोटीस केलं Right. की आम्ही उठलो. हां त्यांनी आम्ही 3 जण होतो. त्यांनी आमच्या तिघांकडे बघितलं हां. आणि तिघांना असं केलं. हॅलो. तिघांना म्हणजे ही नोटिसेस स्मॉल थिंग्स. व्हॉट अ Right. सुपरस्टार. अजून 2 व्यक्ती आहेत. या. एक तर सचिन सरांना मला Very बसवायचं, true. सचिन बिळगावकर सरांना. आणि त्यांना मला सांगायचं आहे की सर आय एम ग्रेटफुल फॉर व्हॉट एव्हर यू हॅव डन फॉर मी. एक्झॅक्टली. आणि मी खूप ऋणी आहे तुमचा आणि आपण नेक्स्ट कधी काम करतोय एकत्र हे त्यांना विचारायचं आहे. आणि चौथं आहे ना, ती माझी आत्ताची क्रश आहे. राईट. सो आय वॉन्ट टेक हर फॉर अ ड्राईव्ह. दॅट्स Right. मृणाल ठाकूर. वा. Yeah. क्या बात So है. if Mrunal, if you We will. listen to this interview, I think Shreyas will give you this message. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच Thank you, Shreyas. फॉर Pleasure. मेकिंग दिस हॅपन. फार मजा आली. तुम्हाला कशी मजा आली आज कलाकार मध्ये अरे मला खूप मजा आली. And this is the first time I have given an interview in the car. अँड ऍक्च्युअल मुसाफिर इंटरव्ह्यू. Actual मुसाफिरा इंटरव्ह्यू. खूप मजा आली श्रेयस. आणि मला ना ते कॅन्डिडनेस आवडला. एक्झॅक्टली. एकदम रॉ गप्पा झाल्या. आय कुड बी माय सेल्फ. राईट. तेच प्रश्न नव्हते. व्हेरी ट्रू. व्हेरी डिफरंट क्वेश्चन्स. आणि लाईक यु नो आय एम गोइंग ऑन अ ड्राईव्ह विथ माय फ्रेंड. सो अँड एनी टाइम सर, तुम्ही जेव्हा सगळ्यांना बसवणार आहात ना, तिकडे मागे एक सीट असेल तर मी पण जरा बसून Please. शूट करू का सर? बट थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू थँक्यू श्रेयस. बाप्पा मोरे. बाप्पा मोर्या. थँक्यू. Thank you.